भट साहेबांचा 50वा वाढदिवस जवळजवळ 1 महिन्यापूर्वी आपण ते प्लॅनिंग करत होतो. 1 महिना त्यांनी त्याप्रमाणे प्लॅनिंग केलेलं पण होतं, परंतु काही प्रापंचिक आणि घरगुती कौटुंबिक अडचणीमुळे नारायण काही कौटुंबिक अडचणीमुळे तो प्लॅन रद्द झालेला आहे. आणि त्यामुळं अचानक त्यांनी परवा म्हणजे उद्या करणार होते वाढदिवस, तो आपण काल उद्याच्या आपल्या सार्वजनिक कार्यक्रमामुळे तो आज घेतला. तसा त्यांचा वाढदिवस 5 तारखेला झालेला आहे, परंतु त्या तारखेला सुद्धा आपण बिझी होतो 4-5 तारखेला, आणि त्यांच्याकडे मंदिरात पण त्यांच्या युतिकामध्ये पण त्यांनी साजरा केला होता. मठ सर ज्या दिवसापासून आपल्या क्लबमध्ये आलेले आहेत, बघा एक विद्वान माणूस समोर आल्यानंतर कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मठ साहेब. अतिशय कमी बोलणार, पण सगळं ऑब्झर्व करणार. सगळ्यांची जंत्री त्यांनी ठेवलेली आहे 2-4 महिन्यात. माझी सुनबाईसुद्धा आमच्या नातीसाठी मॅडमकडे गेल्या होत्या, परंतु तिच्या क्लासचं आणि यांच्या वेळेचं जमत नाही. शनिवार रविवारी त्याला सुट्टी असते, पण शनिवार रविवारी त्या क्लासेस घेत नाही म्हणून ते थांबलं. नाहीतर आमची नातसुद्धा त्यांच्याकडे संस्कृत श्लोक आणि संस्कृत शिकायला जाणार होती. आता ह्या दाम्पत्याबद्दल काय बोलायचं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता संस्कृतचा आमचा गंध नाही, आम्हाला संस्कृत येत नाही, संस्कृत आम्ही कधी शिकलोच नाही. परंतु अशी विद्वान माणसं आहेत म्हणून आपल्या समाजात आपला धर्म टिकून आहे. आता बघा सर, तुम्ही कधी वाईला जर गेला असेल तर वाईला मराठी विश्वकोश आहे. तर तिथं म्हणजे आता तुम्ही सांगितलं की जे धूळ खात पडलेले 15,000 श्लोक त्यांनी हिंदीत रूपांतरित केलेलं आहे. सामान्य माणूस असं करत नाही. आपल्यापुरतं बघतो, आपलं काम झालं, आपलं उपजीविकेचं साधन बघतो, आपलं कुटुंब बघतो आणि निघून जातो. समाजासाठी करणारी माणसं फार थोडी असतात, आणि त्यात अग्रगण्य आपले जगन्नाथजी आहेत. आणि सर, तुम्हाला 50वा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदयताना, आणि एका वाढदिवससुद्धा लग्नात आपण इथं साजरा करू अशा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.